भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. देव अवताराला येतात जगामध्ये सत्कर्म घडून आणण्यासाठी, परंतु ते कुणाची तरी वाट सुद्धा पाहतात. कुणाची वाट पाहतात? तर ज्यांच्या मुखामध्ये त्यांचं नामस्मरण आहे, ज्यांच्या हृदयामध्ये सत्कर्म आहे, त्यांचीच रघुनंदन असणारे वाट पाहतात. म्हणून जीवनामध्ये जगत असताना सत्कर्म आणि नामस्मरण या दोन गोष्टींना अलौकिक असं महत्व आहे. मग अशा सुंदर पर्वावर प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे. दुपारची वेळ आहे. सगळ्या जगाला चालवणारा भगवंतच आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. भगवंताच्या आज्ञेशिवाय काहीच होत नाही. जग किती पुढे जाऊ द्या, आपण करोनामध्ये पाहिलं काहीच चाललं नाही कुणाचं. किती मोठा असू द्या, किती धनवान असू द्या, किती पुढारी असू द्या, किती पदावाला असू द्या, शेवटी कुणाचं काहीच चाललं नाही. ज्यावेळेस भगवंताच्या मनामध्ये येतं त्यावेळेस कुणाचंच काही चालत नाही. मग न चले ते काही, सत्ता संपदा राहे ठाईच्या ठाई. ही वस्तुस्थिती प्रत्येकाला मान्यच करावं लागेल, परंतु माणसं मान्य करत नाही.